श्लोक 27. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तः यः पश्यति स पश्यति. अर्थ, नाश होणाऱ्या सर्व भूतांमध्ये जो समभावाने असणाऱ्या परमेश्वराला पाहतो तोच सत्याला पाहतो, किंवा सर्व भूतांचे ठाई सारखाच राहणारा व सर्व भूते नाहीशी झाली तरी ज्याचा कधीही नाश होत नाही अशा परमेश्वराला ज्याने पाहिले किंवा जाणले त्यानेच खरे तत्व ओळखले आहे. विवरण: जो सर्व वस्तूंमध्ये सर्व भूतांमध्ये आहे त्यालाच आत्मा, ईश्वर, परमात्मा असे म्हणतात. तो सर्व भूतांमध्ये समभावाने व सारखाच असतो, म्हणजे कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात असा कुठेच नसतो. उदाहरणार्थ, एखाद्या छोट्या मुंगीत तो अगदी ती लहान आहे म्हणून कमी प्रमाणात आहे, आणि हत्तीसारखा खूप मोठा प्राणी आहे तर त्याच्यात खूप जास्त प्रमाणात आहे असं कधीच असत नाही. म्हणून माऊली असं म्हणतात की हे भूत ग्राम विषम परी वस्तू ते एथसम घटमठी व्योम जियापरी. इथे वस्तू म्हणजे ईश्वर, परमात्मा किंवा आत्मा असा अर्थ घ्यायचा आहे. एखादी गोष्ट नाश पावली किंवा प्राणी मरण पावला तरी त्याचे बरोबर तो म्हणजे तो परमात्मा किंवा तो आत्मा नष्ट होत नाही, तो असतोच. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक स्थितीत तो समभावानेच असतो किंवा राहतो. ईश्वराच्या विश्वरूपाचेच हे जणू स्पष्टीकरण आहे. प्रत्येक वस्तूचे रूप किंवा आकार त्यांनीच घेतला आहे. म्हणून असे म्हणतात की अनेक रूपे तो विश्वंभर अवतरला या मंगल भूवर. प्रत्येक गोष्ट त्याचेच रूप आहे असे असले तरी त्या त्या गोष्टीच्या नाशाबरोबर मात्र याचा कधी नाश होत नाही. तो जसा आहे तसाच राहतो. आपण सर्वत्र जे जे पाहतो ते त्याचेच रूप आहे. ते रूप नाशिवंत असून त्या गोष्टीतील अविनाशी वस्तू तोच आहे. सर्व विषम पदार्थातील समगोष्ट तो आहे. भिन्नातील अभिन्न, खंडितातील अखंडित्व असे ते खरे तत्व आहे. मात्र सामान्य लोकांना देहबुद्धीमुळे ही गोष्ट कळत नाही. म्हणून आपल्यासारख्या लोकांना डोळे असून आंधळे असे म्हटले जाते. मात्र हे खरे तत्व जो पाहतो तोच खरा डोळस असतो. सर्वत्र भरून राहिलेल्या या ईश्वराला पाहणे तसे फारसे अवघड नाही असे भगवंत सांगत आहेत. पण त्यासाठी योग्य मार्गाचा मात्र अवलंब केला गेला पाहिजे. ही योग्य वाट किंवा मार्ग फक्त सद्गुरूंना किंवा साधू संतांना माहीत आहे. त्यांचे मार्गदर्शनाखाली या गोष्टीचा अभ्यास श्रद्धेने करीत वाटचाल करीत गेले तर ते नक्कीच सुलभ आहे. परंतु लोक आपापल्या मतानुसार किंवा अनेक उपासना मार्ग अवलंबतात आणि मग ते सरळ सोप्या मार्गाऐवजी अवघड वेड्यावाकड्या मार्गांचा अवलंब करतात. आणि या मार्गात अनेक धोके असतात. संतांनी भक्तीचा सोपा मार्ग सांगितला आहे. त्यामध्ये कोणतीही फसवणूक नाही. मी तुझाच आहे अशा अनन्य भावाने जर त्याला शरण गेले आणि समर्पित होऊन मीपणा विसरून त्याचे जवळ गेले तर सर्वत्र भरून राहिलेल्या त्या ईश्वराचे दर्शन त्या साधकाला किंवा भक्ताला नक्कीच होते. असे हे ईशतत्व ओळखणाराच खरा ज्ञानी आहे असे भगवंत सांगत आहेत. गीतेच्या 8व्या अध्यायात श्लोक क्रमांक 20 मध्ये हेच तत्व सांगितले आहे. भगवान असे सांगतात की परत तस्मात् भावोन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. याचा अर्थ असा आहे की जो सर्व भूते नष्ट झाली तरी नष्ट होत नाही, तो त्या अव्यक्ताहून भिन्न, अदृश्य आणि सनातन असा दुसराच एक भाव आहे आणि तो अविनाशी आहे. हा विचार साधकांना सहजासहजी समजत नाही. तो त्या सामान्य साधकाचा दोष सुद्धा नसतो. पण जे ज्ञाते आहेत त्यांनी हा विचार प्रवचनांद्वारा अथवा संभाषणाद्वारा लोकांना सतत सांगायलाच हवा. त्यांनी ईश्वराचे खरे सत्य स्वरूप लोकांना समजावून द्यायला हवे, जेणेकरून सत्य ज्ञान लोकांना समजेल.
म्हणूनच ज्ञानदेवांनी 3ऱ्या अध्यायात सांगितले आहे की विशेषे आचरावे लागे संती. संतांनी ह्या गोष्टी विशेष करून करायला पाहिजेत. त्यांनी समाजात मिसळून समाजातील लोकांना जागृत करण्याचे काम निश्चितपणे करायला हवे असे ज्ञानदेवांनी सांगितलं आहे. अर्थातच ज्ञानदेव हे भगवंताचेच मुखाने आपल्याला सर्व तत्वज्ञान सांगत आहेत असा याचा अर्थ आहे. इथे आपण थांबूया.